सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आपले फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत। तर प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही चेक करू शकता। प्लेलिस्टमध्ये स्पेशल मी फ्री शिवण क्लासचे पूर्ण पहिल्यापासूनचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तर आजचा हा आपला प्रिन्स कटिंगचा 5वा भाग आहे। म्हणजे आपण प्रिन्स कटिंग पेपरवरती कसा कट करायचा, मेजरमेंट कसे घ्यायचे, ब्लाउजवरती कसा कट करायचा, शिलाई कसा करायचा, हे स्टेप बाय स्टेप बघतोय। तर आपण हुक पट्टी आणि लूप पट्टी कशी तयार करायची तेच बघतोय। तर इथं पहा फ्रेंड्स, मी इथं 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे। लूप पट्टीसाठी आपल्याला 3 इंचाचा कपडा पाहिजे आणि हुक पट्टीसाठी आपल्याला 1.5 इंचाचा कपडा पाहिजे। तर असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे। एका साईडने आपण फोल्ड करून घ्यायचं आणि जी आपली सरळ बाजू आहे त्या बाजूनी न लावता जी विरुद्ध बाजू आहे त्या बाजूनी आपण पट्टी लावून घ्यायची आहे। हे बघा, इथं असं हे 2 वेळा आपण शिलाई करून घ्यायचं आहे। सिम्पली हीच पद्धत आहे आणि याची उंची कशी घ्यायची, किती घ्यायची ते कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर आता आपण हे शिलाई करून घेऊया। शिलाई केल्यानंतर आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे प्लेन कपडा असेल ह्याच कलरचा तर तुम्ही तिथं प्लेन कापड लावा, कारण काय होतं आहे की हे ब्रॉकेटचं कापड आहे, त्यामुळे कधीही ब्लाऊज शिलाई करताना शक्य असेल किंवा जर तुमचे भारीतल्या साड्यांचं ब्लाऊज असतील तर तुम्ही लूप हातावरती करा। त्यामुळे काय होतं की पुढचा जो ह्याचा हुकपट्टीचा लूपपट्टीचा भाग आहे तो अजिबात खराब होत नाही। त्यामुळे हातावरती लूप करण्याचा प्रयत्न करा फ्रेंड्स। अगदी सविस्तरपणे 2 मेथड मी शेअर केलेल्या आहेत, म्हणजे 2 पद्धतीने आपण लूप बनवू शकतो आणि कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीचा तुम्ही यूज करू शकता। इथं आपण त्रिकोणी शिलाई करायचं आहे। तर कधीही शिलाई करताना एंडचा पोर्शन आपण व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आणि नंतर सरळ शिलाई न्यायची, नंतर त्रिकोणी आणायची आणि नंतर अजून एकदा अशी त्रिकोणी लाईन ओढून घ्यायची आहे। म्हणजे कपडा आपण फिरवत राहायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने कपडा फिरवत तुम्ही हे लूपचे पॉईंट बनवून घ्या। नवीन असाल तर तुम्हाला हे लवकर जमणार नाही, तर याची तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करून घ्या। तुमच्याकडे जर कटिंग केल्यानंतर उरलेलं जुनं कापड असेल तर ते कापड घेऊन अशा पद्धतीचे त्रिकोणी तुम्ही आकृत्या काढा आणि त्याच्यावरती शिलाई करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे की प्रॅक्टिस जास्त होईल आणि नंतर तुम्हाला हे हुक बनवणं अजिबात अवघड जाणार नाही। पटापट तुम्ही हे बनवू शकाल। तर असंच हे मी पूर्ण पट्टी ही शिलाई करून घेते। खरं तर हे करणं सोपं आहे, पटकन होतं, जास्त वेळ जात नाही वाया, पण याच्यामुळे कापड आपलं लास्टपर्यंत तसंच राहत नाही, हे पण नक्की आहे। कसंही कापड असेल तर खराब होतं। हे बघा, व्यवस्थित आपण हे बनवून घेतलेले आहेत। मी जवळून तुम्हाला दाखवते, ह्याच पद्धतीने तुम्हीही बनवून घ्या। आणि आता हा पार्ट आपला तयार झालेला आहे। हुक लावताना ह्याचे धागे निघू शकतात आणि अगदी 5-7 वेळाच तुम्ही हा ब्लाऊज वापरला तरीसुद्धा जी पट्टी आहे ती डॅमेज होऊ शकते। त्यामुळे इथं प्लेन मॅचिंग कापड लावण्याचा प्रयत्न करा। कॉटन असेल तर अतिउत्तम। तर इथं माझ्याकडे मॅचिंग कापड नव्हतं, त्यामुळे मी हीच पट्टी लावलेली आहे। बघा, असं ही ब्रॉकेटचं वगैरे कापड असेल तर ह्याच्यामध्ये मिशनवरून लूप बनवायचे नाहीत, हाताने करायचे। हाताने जर केलं तर हा जो कपडा आहे तो अजिबात खराब होत नाही, हे कापड तसंच राहतं, म्हणजे धागेसुद्धा निघत नाहीत। लूप करणं खरं बेस्ट आहे। कसं प्रॉपर पद्धतीने लूप करायचं ते मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। इथं पाहू शकताय आपण ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड करून घेतल्यानंतर पहिल्यांदा एंडला आपण थोडंसं हे शिलाई करून घ्यायचं, म्हणजे हे इथं आपण मॅचिंगच दोरा वापरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त उठून दिसत नाही। पण पहिला जर तुम्ही व्हिडिओ पाहिला, म्हणजे पहिल्यांदा आपण शिवण क्लास शिकण्यासाठीचा जो ब्लाऊज घेतलेला होता तो ब्लाऊज मी वेगळ्या दोऱ्याने शिलाई केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं की मी टिपा कशा मारलेल्या आहेत, किती अंतरावरती किती कशा टिपा मारायच्या, ते सगळं काही तुम्हाला समजण्यासाठी मी ब्लाऊजच्या मॅचिंग कलरचा दोरा वापरलेला नाही। तो व्हिडिओ नक्की पहा। एकदा का तुम्ही ती शिलाई करण्याची पद्धत शिकला की मग नंतर कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही शिलाई करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यातला पाऊण भाग तरी परफेक्ट लक्षात येईल। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई वेगवेगळी असते, पण कसं शिलाई करायचं ती मेथड, म्हणजे किती अंतरावरून आपण याच्यावरून टिपा मारून घ्यायच्या आहेत, ती जरी मेथड तुम्हाला समजली
तर ही खूप महत्त्वाचं आहे ते. तर इथं पहा, हुकपट्टी बनवताना नेहमी आपण काय करायचं, जो सरळ भाग असतो त्यावर अशी ही पट्टी उलटी ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर तीच पट्टी आपल्याला फोल्ड करायची. तर इथं तुम्ही पाहू शकता मी सरळ बाजूने ती पट्टी ठेवून शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण ती फोल्ड करून घेऊया. तर इथं पहा, अशा पद्धतीने हे दिसेल आणि याच्यावरून सुद्धा तुम्हाला दाबटीप मारून घ्यायची असेल तर तुम्ही दाबटीप मारून घेऊ शकता. पहिल्यांदा इथं आपण हे लॉक करून घ्यायचं आहे. कोणताही ब्लाऊजचा भाग शिलाई करताना लॉक करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही एंडला असं हे लॉक केलं नसेल तर काय होतं की ही जी टीप मारलेली आहे ती लगेचच निघू शकते आणि त्यामुळे तुम्हाला डबल काम पडू शकतं. त्यासाठी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आणि नंतर शिवलं तर तेवढा शेप पण प्रॉपर येत नाही, फिनिशिंग पण व्यवस्थित दिसत नाही. तर आता हे आपलं व्यवस्थित शिलाई झालं आहे. मी याच्यावरून अजून एक दाबटीप मारून घेते. तर दाबटीप मारणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच मारा, नसेल तर एक टीप मारली तरीही चालेल. पण मी नेहमी दाबटीप मारून घेत असते म्हणून मी इथं मारलेली आहे. तर हा बघा, हुकपट्टी लावण्याचा जो पॉईंट आहे, म्हणजे हुकपट्टी आपली व्यवस्थित लागली गेली आहे. पुढच्या साईडने, पाठीमागच्या साईडने मी तुम्हाला जवळून दाखवलेली आहे. आता आपले हुकपट्टी आणि लूपपट्टी दोन्ही पॉईंट तयार झालेत आणि हे जुळवून बघायचं व्यवस्थित येतं आहे की नाही. मी तुम्हाला सरळ करून दाखवते म्हणजे तुम्हाला सविस्तर ते दिसेल सुद्धा. तर इथं पहा, व्यवस्थित मी हे पसरून ठेवलेलं आहे. तर आता कपडा आपला खालीवर आहे की नाही हे बघायचं. तर इथं पाहू शकता ऑलमोस्ट हे बरोबर आहे. जस्ट थोडंसं एक टोक फक्त बाहेर आलेलं आहे आणि गळासुद्धा व्यवस्थित आपण शिलाई करून घेतलेला आहे. तर गळ्याची जी उंची होती ना ती मी वाढवून घेतली आहे, म्हणजे गळ्याची खोली मी वाढवून घेतलेली आहे. पूर्वी आपण 4 इंचाचा गळा कट केलेला होता, पण नंतर मी त्याच्यामध्ये थोडासा खोल गळा बनवलेला आहे. आणि इथं पाठीमागचा गळा बघा, तोही आपल्याला शिलाई करायचा आहे. तर आता आपण टक्स कसे बनवायचे ते बघूया. तर टक्स बनवण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करते की इथं पहा, मध्ये करेक्ट मध्यावरती एक लाईन ओढायची, तिथून आपण 4 इंचावरती एक टिक मार्क करायचा आहे आणि नंतर दुसऱ्या साईडला सुद्धा 4 इंचावरतीच एक टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथं आपण वर असं हे 5 इंचापर्यंत करायचं आहे. आपला पाठीमागचा गळा जास्त नाही त्यामुळे आपण हे 5 इंचापर्यंत करून घ्यायचं आहे. जर गळा जास्त असेल तर तुम्ही एवढा 5 इंच वगैरे करू शकणार नाही, 4.5 इंच वगैरे करू शकाल. आणि इथं बघा, साईडने आपण अर्धा इंचापेक्षा कमी इथं शिलाई करताना घ्यायचं आहे. मी इथं लाईन ओढलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि असं हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी 4 इंचावरती टिक मार्क करते. तुम्ही नेहमी असं टक्स बनवत असाल तर अशाच पद्धतीने टक्स बनवा. जर गळा जास्त असेल तर याची उंची कमी होईल आणि गळा जर कमी असेल तर याची उंची जास्त होईल, एवढंच लक्षात ठेवा. आणि आपण जी 4 इंचाची लाईन ओढली होती त्याच्या साईडला, इकडच्या साईडला आणि पलीकडच्या साईडला, दोन्ही साईडला आपण छोट्या छोट्या लाईन ओढून घ्यायच्या, म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे आणि तिथं आपण असा हा टक्सचा शेप बनवून घ्यायचा आहे. इथं पाहू शकताय, ह्या पद्धतीने तुम्हीही करून घ्या आणि आपण हे आतल्या बाजूने शिलाई करून घेणार आहोत. तर आता ही उलटीच बाजू आहे. कधीही टक्सचा शेप करताना आपण उलट्या बाजूनीच करायचा. आणि आता आपण गळ्यासाठी ज्या तिरक्या पट्ट्या कट केलेल्या होत्या ते मी शिवून घेते, कारण आपल्याकडे अखंड कपडा शिल्लक नव्हता. त्यासाठी मी इथं छोट्या छोट्या पट्ट्या तयार केलेत आणि त्या शिवून घेते. व्यवस्थित शिलाई करून घ्यायची जेणेकरून याचे धागे वगैरे निघून येत. तर आता मी हे व्यवस्थित शिलाई करून घेतलं आहे. 2 वेळा डबल मी याच्यावरती टीप मारले आणि आता बघा, इझिली आपण ह्या पद्धतीने गळा शिलाई करू शकतो, कारण आपण तिरक्या पट्ट्या कट केल्यात त्यामुळे त्या कितीही आपण ओढल्यात तरी त्या लांबतात आणि त्यामुळे आपला जो गळ्याचा शेप आहे प्रॉपर तयार होतो. आणि गळ्याचा शेप तयार करताना जी पट्टी आहे ती आपण सरळ बाजूने ठेवायची आहे, लक्षात ठेवा. सरळ बाजूने ती पट्टी दुमडून आपण याच्यावरती ठेवलेली आहे. तर हा जो पट्टीचा भाग आहे तो तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकताय किंवा दाबटीप पण मारून घेऊ शकताय. हात शिलाई केली तर जास्त फिनिशिंग तयार होईल, म्हणजे जास्त फिनिशिंग असणारा ब्लाऊज दिसेल तुमचा, म्हणून तुम्ही इथं हात शिलाईसुद्धा करू शकताय. बट ह्या ब्लाऊजवरती मी लेस लावणार आहे त्यामुळे मी इथं दाबटीप वरून देणार आहे. तर ती कशी द्यायची ते पण मी तुम्हाला दाखवते.
आपल्या चॅनलवरती एकदम साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकाला समजावं म्हणून अगदी सविस्तरपणे शिकवलं जातं. तुम्ही पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा, तुम्हाला सगळे व्हिडिओ समजतील. काही समजलं नसेल तर कमेंट्स करा. कमेंट्समध्ये जरी तुम्ही काही डाऊट विचारला तरी सगळ्यांची उत्तरं मी नक्की देईन. आणि हा गळा आपला शिलाई करून तयार झालेला आहे. अलगदपणे आपण हा जो एक्स्ट्राचा भाग आहे त्याच्यावरती कट मारून घ्यायचे आहेत. हे काम हळूवारपणे करायचं आहे, कारण काय होतं की आपण ज्यावेळेस नवीन असतो त्यावेळेस चुकून आपल्या हातून आतला कपडासुद्धा कट होतो. त्यासाठी हे काळजीपूर्वक पहिल्यांदा हळूवार करायचं आहे. आता मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी स्पीडनं केलेलं आहे. तर इथं पहा, आता मी याच्यावरून दाबटीप देऊन घेते. तर दाबटीप देताना काय करायचं, जी सरळ बाजू आहे त्याच बाजूने आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की त्याचा प्रॉपर फिनिशिंग त्याची येईल. आपण जर उलट्या बाजूने अशी ही दाबटीप मारून घेतली तर त्याचं म्हणजे जी टीप आहे त्याचं अंतर कमी जास्त होऊ शकतं. पण आपल्याला तसं नको आहे. कमी जास्त अंतर झालं तर व्यवस्थित फिनिशिंग दिसणार नाही. त्यासाठी आपण वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे समान अंतर येईल. सगळ्या बाजूनी जर समान अंतर आलं तर दाबटीपसुद्धा अति सुंदर दिसते. फक्त शिलाई करण्याची पद्धत चांगली असायला पाहिजे. तर आता हे मी शिलाई करून घेतलेलं आहे. तर याच्यावरून मी अजून एक दाबटीप वरच्या साईडने करून घेते, म्हणजे जो गळा आहे तो अजिबात उभारणार नाही, व्यवस्थित राहील. आणि नंतर लास्टला आपण ह्याच्यावरती लेस तर लावणारच आहे. आता मी इथं मॅचिंग कलरची लेस लावते, कारण बोटनेक असेल तर त्याच्यावरती लेस वगैरे काहीही लावली नसेल तर तो ब्लाऊज एवढा अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. त्यासाठी कधी बोटनेकचा ब्लाऊज शिलाई करताना साधी जरी तुम्ही लेस लावली तरी त्या ब्लाऊजची रीच वाढते, म्हणजे लूक चांगला येतो आणि मस्त दिसतो तो ब्लाऊज. तर इथं पाहू शकता गळाही व्यवस्थित मी शिलाई करून घेतलेला आहे. याच्यावरती आपण ज्या टिपा मारलेल्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित झालेल्या आहेत. आता आपण टक्स शिलाई करून घ्यायचे. तर टक्स असे हे पकडायचे आहेत खालच्या साईडने. जसं आपण लाईन ओढले तसं ते थोडंसं जास्त कापड घेऊन शिलाई करायचं आहे. आणि वरच्या साईडला पूर्णपणे आपण टीप मारताना कमी करत त्याचं अंतर पूर्ण अशी ही टीप एंडला लावून घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला इंटरलॉक करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, पाठीमागचे दोन्ही टक्स मी असेच शिलाई करून घेतलेले आहेत. त्याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.